नमस्कार मित्र अध्याय दुसरा श्लोक 5 आपण बघणार आहोत। मित्राची योग्य परीक्षा करा। श्लोक याप्रमाणे, परोक्षे कार्यहंतार प्रत्यक्षे प्रियवादिनम वर्जयितादशम मित्रम विषकुंभम पयोमुखम। जो आपल्या पाठीमागे आपले काम बिघडवण्याचा प्रयत्न करतो, तोंडावर गोड आणि मागे कुनीती अशासारखं वागतो, असा मित्र किंवा असा व्यक्ती आपण कधीही टाळला पाहिजे। कुठल्याही परिस्थितीत आपण त्याच्याशी संगत ठेवली नाही पाहिजे, कारण मुखाशी दूध परंतु आत कालकूट, जहर भरलेल्या घड्याप्रमाणे असा मित्र असतो। अशा मित्राची आपण संगत करू नये। या श्लोकामध्ये चाणक्यांनी मनुष्य स्वभावातील दोषावर बरोबर बोट ठेवलेले आहे। यामध्ये म्हणतात की कितीतरी वेळा माणसे तोंडावर आपले कौतुक आणि पाठीमागे मात्र कुचेष्टा करतात, निंदा करतात, कारण त्यांना आपल्याबद्दल मत्सर वाटत असतो। अशा छलकपटी मित्राचे वर्णन करताना चाणक्यांनी तोंडाशी दूध असलेल्या परंतु पोटात मात्र कालकूट जहर भरलेल्या घड्याची उपमा दिली आहे। म्हणून अशा प्रकारच्या मित्राची आपण योग्य ती परीक्षा घेतली पाहिजे आणि आपण याला मित्र म्हणूच शकत नाही। अशा व्यक्तीपासून आपण दूर राहिले पाहिजे। आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल। धन्यवाद।